महाराष्ट्र सरकारने गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये EWS अर्थात ॲमेझॉन वेब सर्व्हिसेस या कंपनीशी नवी मुंबई, पुणे, नागपूर या शहरात डेटा सेंटर उभारण्यासाठी करार केले आहेत. अमेरिकेतील डेटा सेंटरचा वीज पाण्याचा अवाढव्य वापर पाहता आपल्याकडे काय स्थिती ओढवेल याची कल्पना न केलेलीच बरी. महाराष्ट्र सरकारने ही डेटा सेंटर्स ग्रीन फील्ड असतील असे सांगितले आहे. म्हणजे इथे लागणारी वीज ही अपारंपरिक ऊर्जा स्रोतांपासून निर्माण केलेली असेल, त्यामुळे त्याचा भार महाराष्ट्रावर पडणार नाही असा सरकारचा दावा आहे. सरकार असाही दावा करतंय की याने रोजगाराच्या लाखो संधी उपलब्ध होतील. मात्र सरकारचे हे दावे किती खरे आहेत? ही डेटा सेंटर्स उभारल्याने काय खरंच भारताला त्याचा फायदा आहे का? अमेरिकेत जी डेटा सेंटर सध्या आहेत तिथल्या लोकांना त्याचा किती फायदा व किती नुकसान झाले आहे? या सर्वच प्रश्नांची उत्तरे पुढच्या काही मिनिटातच घेण्याचा प्रयत्न करूयात. नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक. जगाच्या विकासाचे सुकाणू कृत्रिम बुद्धिमत्तेच्या हाती असल्याचे सर्वच देशांचे राज्यकर्ते सांगतात. यात तथ्यही आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर आज प्रत्येक क्षेत्रात इतक्या झपाट्याने वाढत आहे की काही काळानंतर माणसाचा मेंदू कामच करायचे बंद करेल की काय अशी भीती देखील व्यक्त केली जात आहे. खरं तर हा स्वतंत्र चर्चेचा विषय आहे. परंतु कृत्रिम बुद्धिमत्तेचा तथाकथित मेरू आता भस्मासुरासारखा भासू लागला आहे. कारण हा मेरू ज्या माहितीच्या भांडारावर अर्थात डेटा सेंटर्सवर उभा आहे, ही भांडारे 12 महिने 24 तास अव्याहत सुरू ठेवण्यासाठी आवश्यकता असते ती अखंडित वीज आणि पाणी पुरवठ्याची. एकट्या अमेरिकेतील डेटा सेंटर्स पाकिस्तान किंवा पोलंड सारख्या देशाला जितकी वीज लागते तितकी वीज खातात. एवढ्या प्रचंड प्रमाणात डेटा सेंटरसाठी विजेची गरज असते. एक वेळ विजेचा प्रश्न सुटेलही, परंतु पाण्याचा होत असलेला वापर एकूणच जगासाठी चिंताजनक आहे. शिवाय या डेटा सेंटर्समुळे होत असलेल्या आवाजाच्या प्रदूषणामुळे अमेरिकेत गावेच्या गावे स्थलांतरित करण्याच्या मार्गावर आहेत. भारतातही येत्या काळात डेटा सेंटरची संख्या वाढेल. त्यातही 2028 पर्यंत देशातील डेटा सेंटर्स 45% डेटा सेंटर्स एकट्या महाराष्ट्रात उभारले जाणार आहेत. कृत्रिम मेंदूला कामाला लावून जिवंत माणसांच्या जीवावर उठलेल्या या भस्मासुराच्या वीज आणि पाण्याच्या गरजा कशा पूर्ण करायच्या याचा महाराष्ट्र सरकारने आतापासूनच विचार करायला हवा. माहितीचे भांडार अर्थात डेटा सेंटर्स म्हणजे दुसरे तिसरे काही नसून हजारो सुपर कम्प्युटर्सचे गोडाऊन असते. ती क्षमतेनुसार लहान किंवा मोठी असतात. जगभरात कमी जास्त क्षमतेची साधारणपणे 12,000 डेटा सेंटर्स आहेत. त्यातील 45% म्हणजेच 5,427 डेटा सेंटर्स एकट्या अमेरिकेत आहेत. याशिवाय चीन, जर्मनी, भारत या देशांचा नंबर लागतो. सर्वात कमी क्षमतेची डेटा सेंटर्स 5,000 ते 20,000 चौरस फूट जागेवर उभारली जातात. त्यांना दिवसाला 1 ते 5 मेगावॅट वीज लागते. मध्यम आकाराची डेटा सेंटर्स 20 ते 70 मेगावॅट इतकी वीज दिवसाला खातात. मोठ्या क्षमतेची म्हणजेच हायपर स्केल डेटा सेंटर्स 100 मेगावॅट वीज खातात. म्हणजे वर्षाला 800 ते 1000 गिगावॅट इतकी वीज एका डेटा सेंटरला लागते. या हिशोबाने अमेरिकेतील 5,400 डेटा सेंटर्सला 2024 मध्ये 183 टेरावॅट इतकी वीज लागली होती. विजेचा हा वापर झपाट्याने विकसित होत असलेल्या पोलंड किंवा दरिद्री पाकिस्तान सारख्या संपूर्ण देशाची जितकी गरज आहे त्यापेक्षाही जास्त आहे. दुसरा मुद्दा डेटा सेंटरसाठी लागणाऱ्या पाण्याचा. आपण आधीच म्हटल्याप्रमाणे ही डेटा सेंटर्स म्हणजे दुसरे तिसरे काही नसून हजारो सुपर कम्प्युटर्सचे गोडाऊन आहे. आता हे कम्प्युटर सतत 24 तास शांत डोक्याने काम करत राहावीत म्हणून त्यांना कूलिंग सिस्टमची गरज असते. या कूलिंग सिस्टमला पाण्याची गरज असते. ती किती असते तर एक हायपर स्केल डेटा सेंटर 70 ते 80 हजार लोकसंख्येला पुरेल इतकं पाणी पितं. अशी 600च्या आसपास डेटा सेंटर्स अमेरिकेत आहेत. या हिशोबाने अमेरिकेतील 4 कोटी 20 लाख लोकसंख्येला पुरेल इतकं केवळ मोठी डेटा सेंटर सध्या पाणी पित आहेत. बाकी मध्यम आणि छोटी डेटा सेंटर्स पाणी पितात ते वेगळेच.
अमेरिकेत सध्या गुगल, ॲमेझॉन, मेटा, मायक्रोसॉफ्ट अशा बलाढ्य कंपन्यांची सर्वाधिक डेटा सेंटर्स आहेत. ती प्रामुख्याने उत्तर व्हर्जिनिया या प्रांतात एकवटलेली आहेत. याशिवाय डल्लास, सिलिकॉन व्हॅली, अरेगोना, ॲमेझॉन आणि शिकागोमध्ये सर्वाधिक संख्या आहे. अर्थात ही डेटा सेंटर्स मोठ्या शहरांपासून दूर छोटी शहरे किंवा अगदी गावात उभारली गेली आहेत. ही शहरे किंवा गावे लोकांनी शांततेसाठी राहण्यासाठी निवडली आहेत. परंतु डेटा सेंटर्समध्ये असलेल्या हजारो सुपर कम्प्युटरचा होणारा एकत्रित आवाज, त्याची कंपन यामुळे स्थानिक रहिवासी त्रासले आहेत. अनेक जण आपली घरे सोडून अन्यत्र राहायला गेली आहेत, तर बाकीचे लोक गावे सोडण्याच्या मानसिकतेत आहेत, तयारीत आहेत. जगभरातील राज्यकर्ते डेटा सेंटर्स मधून लाखो लोकांना रोजगार मिळेल असा भास निर्माण करतात. परंतु आपण आधी म्हटल्याप्रमाणे डेटा सेंटर्स म्हणजे दुसरं तिसरं काही नसून माहितीचं भांडार सामावलेल्या हजारो सुपर कम्प्युटर्सचे गोडाऊनच आहे. आता गोडाऊन मध्ये किती लोकांना रोजगार मिळू शकतो आणि कोणत्या प्रकारचा मिळू शकतो हा सामान्य ज्ञानाचा भाग आहे. गोडाऊन म्हटलं की सर्वात महत्वाचा घटक आहे तो म्हणजे वॉचमन. याशिवाय तिथे सुपर कम्प्युटर्स आहेत, त्यामुळे त्यांच्या देखभालीसाठी, मेंटेनन्ससाठी काही इंजिनियर्स, विजेची मोठ्या प्रमाणात गरज भासत असल्याने तिथे काही इलेक्ट्रिशियन, बस इतकंच मनुष्यबळ एका डेटा सेंटरला लागते. अमेरिकेतील डेटा सेंटरच्या माहितीनुसार एका मोठ्या क्षमतेच्या म्हणजे हायपर स्केल डेटा सेंटरमध्ये 3 शिफ्टमध्ये 100 ते 110 लोक काम करतात. अमेरिकेतील 5400 डेटा सेंटरचा हिशोब केला तर सगळं मिळून 70 ते 80 हजार लोकांना कायमचा रोजगार मिळाला आहे. ही डेटा सेंटर्स उभारण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये मनुष्यबळ लागते, परंतु हा रोजगार अस्थायी स्वरूपाचा असतो. बांधकाम झाले की बेरोजगार अशी स्थिती आहे. त्यामुळे या अस्थायी रोजगाराला काही अर्थ नाही. 2028 पर्यंत महाराष्ट्रातील डेटा सेंटर्सला 500 मेगावॅट पर्यंत वीज लागेल असा अंदाज आहे. ती सरकार निर्माणही करेल, परंतु पाण्याचं काय? मुंबईला आताच पाणी कमी पडते. नागपूर, पुण्याची स्थिती यापेक्षा काही वेगळी नाही. पण तरीही आपली जनता सरकारने भ्रष्ट केली आहे. त्यामुळे ही जनता वीज पाणी कमी पडलं तरी ती उकी चूक करणार नाही. आपला खरा प्रश्न आहे तो म्हणजे रोजगाराचा. अमेरिकेतील चित्र पाहता आपल्याकडील जेमतेम 5 ते 50 डेटा सेंटर्स किती रोजगार देतील? शिवाय सरकारने या कंपन्यांशी केलेला करार पाहिला तर जागा, वीज, पाणी त्यांना जवळपास फुकटात दिले आहे. मग नेमकी ही डेटा सेंटर्स कोणाच्या फायद्याची हा प्रश्न निर्माण होतो. अपेक्षा आहे की तुम्ही देखील हा प्रश्न सरकारला विचाराल, जसा आम्ही विचारलाय.